नमस्कार. खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक खमंग आणि कुरकुरीत अशी एक वडी बनवत आहोत. आपण खूप प्रकारच्या वड्या खाल्ल्या असतील, जसं की पालक वडी, कोथिंबीर वडी, अळू वडी. ही वडी तुम्ही कुठेही खाल्ली नसेल अशा प्रकारची वडी तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे. आपल्याला ही वडी बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून ही वडी तयार होते. इथे मी लाल माटाची भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली आहे. चवीनुसार मीठ घालून घेते आणि मिक्स करते, म्हणजे पालेभाजीला अगर मीठ लावलं तर ते त्याचं पाणी सोडतं. त्यानंतर 1 कप इतकं बेसन घेतलेलं आहे. आपल्याला लागलं बेसन तर आपण नंतर ॲड करूया. चमचा इतकं तांदळाचं पीठ, चमचा इतकं दरदरीत वाटलेले धणे, तीळ आणि आलं लसूणची पेस्ट घालून घेत आहे. त्यानंतर ह्याच्यात काही मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला आणि 2 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता आपल्याला हे सगळं मिक्सचर एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या लाल माटाला काही पाणी असेल ते सगळं मिक्स होईल आणि आपले मसाले देखील त्यामध्ये मिक्स होऊन जातील. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तयार बॅटर आता आपल्याला एका मोल्डमध्ये घालायचं आहे. तर इथे मी एक केक टिन घेतलेला आहे. तो मी आधीच तेलाने ग्रीस करून घेतलेला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ताटात देखील बॅटर थापू शकतात. मी आता हाताच्या साहाय्याने हे लेवल करून घेत आहे, जेणेकरून सगळ्या बाजूला हे इक्वली स्प्रेड होईल. त्यानंतर आपण ह्याच्यावर थोडेसे तीळ स्प्रेड करून घेत आहे. तर कोणीही पालेभाज्या खायला नाही बोलत असतील तर अशा प्रकारे वडी बनवून नक्की ट्राय करा, त्यांना नक्की आवडेल. तर इथे आपला स्टीमर गरम झालेला, त्या स्टीमरमध्ये मी 10 मिनटं ही वडी उकडून घेणार आहे. 10 मिनटं झालेली आहे. आपली वडी शिजून देखील तयार झालेली आहे. मी आज यांना चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकतात. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं. आता आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करून घेऊ शकता. त्या तुम्ही आरामात 15 दिवस फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. पाहिजे तेव्हा तुम्ही फक्त फ्रीजमधून काढून हे तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकतात. लक्षात घ्या एक महत्त्वाची टिप, गॅसची फ्लेम नेहमीच आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे. कारण का, अगर गॅस जास्ती स्लो केला तर हे वड्या आपलं तेल शोषून घेतील. अगर गॅस एकदमच फास्ट ठेवला तर वरतून हे वड्या कुरकुरीत होतील पण आतमधून नरम राहतील, मग नंतर खाताना मजा येणार नाही. तर अशाच प्रकारे मी लो टू मीडियम हीटवर हे वड्या फ्राय करून घेत आहे. तुम्ही बघू शकतात आपल्या वड्यांना रंग देखील किती सुरेख आलेला आहे, कुरकुरीत देखील झालेल्या आहेत. अशाच प्रकारे मी हे वड्या सगळ्या काढून सर्व करते. तुम्ही बघू शकतात आपल्या वड्या जास्ती तेलकटी नाही झाल्या आहेत, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.